ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजन यांच्या निधनाला 6 महिने झाल्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र चौथा अंक हे पुस्तक प्रकाशित झाले. यात माधवी यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट आठवणी शेअर करत अभिनेते रवींद्र महाजन यांच्याबद्दल अनेक खुलासे देखील केले. त्यामुळे हे पुस्तक सध्या खूप चर्चेत असून याची खूप मोठ्या प्रमाणात विक्री सुद्धा होते. अभिनेते रवींद्र महाजने आणि त्यांची पत्नी माधवी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहेत. त्यांचा मुलगा गश्मीर महाजने हा आता एक प्रसिद्ध अभिनेता बनलाय. माधवी यांनी त्यांचा चौथा अंक या पुस्तकात गश्मीर बद्दलच्या अनेक आठवणी शेअर केल्या. यातीलच एक आठवण म्हणजे गश्मीरला बहीण रश्मीमुळे मिळालेले जीवदान आणि यामुळे गश्मीर तिला दुसरी आईच म्हणतो. याबद्दलचा एक प्रसंग माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात पेज नंबर 42 ते 43 वर शेअर केला आहे. गश्मीर आणि रश्मीबद्दल माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले की गश्मीर जन्मला तेव्हा मी 35शीत होते. रश्मी आणि गश्मीर यांच्यामध्ये 12.5 वर्षाचा अंतर. त्यामुळे त्याचं आवरणं, शाळेत नेणं आणणं हे सारं हौशेनं रश्मीच करायची. एकदा त्याला शाळेत पोहोचवायला जाताना 2 व्हीलरवर रश्मी बसली. गश्मीर गाडीवर बसला आहेत असे समजून मागे बसलेल्या गश्मीरशी वाटेत गप्पाही मारल्या. रश्मी शाळेत पोहोचल्यावर मागे बघते तर गश्मीर गाडीवर नव्हता. घाबरून रश्मी घरी परत आली तर गश्मीर तेथेच उभा होता. तो बसण्याच्या आधीच हिने गाडी थेट शाळेत नेली होती. तेव्हा रश्मी घाबरली होती, पण आता आम्ही ही गोष्ट आठवून खूप हसतो. एकदा रश्मीमुळे गश्मीरला कसे जीवदान मिळाले याबद्दल माधवी यांनी म्हटलंय की गश्मीर लहान असताना त्याला तेल लावून आंघोळ घालायला बाई यायची. एकदा त्या बाईने गश्मीरला पायावर उताने घेऊन भराभरा त्याच्या अंगावर पाणी ओतलं. घाईघाईने त्याला थोडा शेक देऊन ती निघून गेली. थोड्याच वेळात गश्मीरला श्वास लागला. त्यानं डोळे पांढरे केले. काय करावं कुणाला काही सुचेना. रश्मी त्याला खांद्यावर घेऊन पाठीवर थुपटत फेऱ्या घालू लागली. अचानक गश्मीरच्या नाकातोंडातून बक्कन पाणी बाहेर आलं. मग त्याचा श्वास मोकळा झाला. जीवदानच मिळालं एक प्रकारे. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलेलं होतं. एका निष्काळजीपणामुळे माझ्या नवसा सायासानं झालेल्या बाळाचा प्राण धोक्यात आला होता. होय, रश्मी झाल्यावर अनेक व्रत वैकल्य केल्यानंतर गश्मीर सारखा हिरा माझ्या पोटी जन्माला आला होता. हे सर्व गश्मीरला सांगितले असल्यामुळे तो तिच्यावर खूप प्रेम करतो व तिला दुसरी आईच म्हणतो, असं माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलंय.